जय गुरु. जय गुरु. आभास दुरुक्कर म्हणजे मोहिनीताई दुरुक्कर का? मोहिनीताई तुम्हीच आहात का त्या? आभास दुरुक्कर कोण आहेत? विद्याताई तेंडुलकर, लताताई, माधुरी कुलकर्णी. माधुरीताई तुम्ही बऱ्याच दिवसांनी येत आहे का? नाही, मी संध्याकाळची बॅच अटेंड करते. आज जरा मला काम आहे म्हणून सकाळच्या बॅचला आले. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, ओके. कारण की खूप दिवस झाले मी तुमचं हो नाव हो. बघितलं नाही, म्हणून मला कळलं नाही हा, की नक्की. हा, नाही, मी संध्याकाळची करते अटेंड. ठीक आहे, मग अजून आपण एक मिनिटच वाट बघू, कारण की आज तसंही करून मी जरा उशिरा येईन हो. म्हणून कळवलं होतं. ठीक आहे, मी शेअर करतो. ठीक आहे, आपण सुरुवात करायची का? म्हणजे मग ते आपण आर्द्रकम लवणेन सार्धम पाचकम भवती. हे नाही, कंदर पान चाललं होतं माझ्या मते. आणि माझ्या मते शेवटचं छायाताई तुम्ही घेतलं होतं काय शेवटचं वाक्य? ग्रीष्मकाले. शेवटचं वाक्य कोणी घेतलं होतं काही आठवत आहे? काल. काल मी नव्हते त्यामुळे मला नाही माहिती कोण. बर, ठीक आहे, मग आपण नेहमीप्रमाणे आपल्या क्रमानेच जाऊयात. आणि विजयाताई आल्यात का? कराल तुम्ही? विजयाताई तुम्ही आहात का बिरादर? बरं, आणि मोहिनीताई दुरुक्कर तुम्ही आलात? मोहिनीताई तुम्ही आलात का? बर, ठीक आहे, अडचण असेल त्यांची. आपण सुरू करू. छायाताई आहेत का? बर, ठीक आहे, पुढे लताताई. हो अं, आहे. हा, जय गुरु. 14वं वाक्य घ्या. जय गुरु. हा, घ्या 14वं वाक्य. ग्रीष्मकाले जनः कंदर्पान भक्षयन्ति. हा, कंदर्पान. कंदर्पान. न पायमोडे आहे ना, त्यामुळे तो अर्धवट उच्चार करायचा आहे आपल्याला. राईट. हो हा, बरोबर. ग्रीष्मकाले उन्हाळ्यात म्हणजे काय? लोक उन्हाळ्यात. बघा, आता आणि उन्हाळ्यात उन्हाळाच आहे भारतामध्ये, बरोबर. हो. हा, जनः म्हणजे लोक म्हणजे अनेक अनेक वचन. अनेक लोक, बरोबर. हा. कंद कंदर्पान हा. भक्षयन्ति. हा, हे लोक कांदे खातात. बरोबर आहे. अनेक कांदे, कांदे बरोबर आहे. खाऊन कंदर्पान अनेक. हो, द्वितीया बहुवचन येते कंदर्पान हे. हा, ठीक आहे, हो. चालेल. लताताई झाल्यानंतर एकदम अपर्णाताई बर्वे. हो.
आर्द्रकं लवणेन सार्धं पाचकं भवति. हम्म आलं मिठाबरोबर हम्म पाचक पाचकच पचायला सोपं. हा, पाचक पाचक होते. हम्म पाचक होते. बरोबर आहे. पुढे कोण आहेत? अपर्णाताई नंतर एकदम माधवीताई दळवी आहेत का? आज नाही दिसत आहेत. आणि निशिगंधाताई पण नाही दिसत आहेत. सीमाताई सोनसळे हा ठीक आहे. मग एक मिनिट मी पुढच्या ह्याच्यावर जातो. हा घ्या. भोजनस्य आरंभे लवणार्द्र लव लवणार्द्रक भक्षणं सदा पथ्यम. हम्म म्हणजे भोजनाच्या सुरुवातीला हा लवण आणि आलं भक्षण करणं नेहमी चांगलं असतं किंवा आरोग्यदायक. हा आता तुम्ही इथे बघा लवणार्द्रक बरोबर आहे. हम्म. आले मीठ म्हणू शकता तुम्ही. आपल्या हा मराठीमध्ये शब्द आहे आले मीठ. हा बरोबर आहे. आले मीठ हो, खाणं नेहमी पथ्यम म्हणजे आरोग्यदायक काय? चांगलं चांगलं. आरोग्यदायक. बरोबर आहे. आपण बघा बोलताना नेहमी म्हणतो पथ्याचं खा. म्हणजे काय? तुमच्या तब्येतीला जे चांगलं आहे ते खा. हम्म. बरोबर आहे. आजारी असेल तर आपल्याला सांगतात पथ्याचं खा म्हणजे काय? जे तुमच्या त्या आजाराच्या वेळेला शरीराला ज्याची गरज आहे असं खा. आपण जो मराठीमध्ये पथ्य करा म्हणतो त्याचा अर्थ इतर तितर सगळं खाणं सोडून जे शरीराला अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेला ते खा. हम्म. आपण उलट म्हणजे नकारार्थी नेहमी शब्द घेतो. डॉक्टरांनी पथ्य करायला सांगितलंय म्हणजे काय? आपण इतर वेळी जे सगळं आबरचबर खातो ते खाऊ नका, हा त्याचा अर्थ आहे. हा त्यामुळे पथ्याचा हो, अर्थ नीट लक्षात घ्या. हो. ह्याच्यामध्ये लवणार्द्रक म्हटलं जे आहे ते मीठ आणि आले का मीठ किंवा आलं आहे? कारण हिंदीमध्ये और म्हटलंय, मराठीत आणि म्हटलंय. हा का पण ते हा शब्द एक केलेला आहे त्यांनी, संधी केलेला आहे त्याचा. हा संधी, पण संधीचं जर हे केलं तर कुठलं पण होऊ शकतं पण ना, विग्रह मध्ये आणि यायला लागेल. आणि यायला लागेल. ओके. हा पण तुम्ही आले मीठ म्हणू शकता बरं का. मराठीत हा हो, शब्द मी लहानपणापासून शिकलेलो आहे. नाही आले मीठ म्हणू शकतो, पण मी हिंदी हा वाचलं आणि मराठी वाचलं त्याच्यात आणि और हा बरोबर आहे. म्हटलंय म्हणून. बरोबर आहे. म्हणजे हा जर का अनुवाद मी लिहिला असता तर मी आले मीठ लिहिलं असतं. हा बरोबर. हम्म. आणि पण नाही आणि और पण. ओके. काही गरज नाहीये. कारण त्याच्या संधीमध्ये पण हे नाहीये ना, आणि किंवा और काही नाहीये. पण लवणार्धक पण दोन गोष्टी मात्र वेगळ्या आहेत. म्हणजे तसा हा एकमेकांच्या नेहमीचा जो संधी असतो आपला तो फक्त केलेला आहे, पण हा समास नाहीये. समास नाहीये. हा म्हणजे जसा आनंदाश्रू हा समास आहे ना, कारण की आनंदाचे अश्रू. हो, हे फक्त लवण अद्रक, लवण अधिक आद्रक असं आर्द्रक झालेलं आहे. संधी आहे फक्त हा. संधी आहे. कुठला? भोजनाग्रे सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षणम असंही म्हणतात बर का. लवणार्द्रकम नाहीये सर, फक्त लवणार्द्रक भक्षण. लवणार्द्रकच म्हणलं मी, नाही म्हणलो आता. मला असं वाटलं. बरं ठीक आहे, मला ऐकू आलं म्हणून मी म्हणते. नाही लवणार्द्रक भक्षणम. हा बरोबर आहे ना, बरोबर. पुढे 17 वैजयंती नाही, माझ्या मते सीमाताईंनी आता केलं होतं का? हो, मीच केलं. हा ठीक आहे. निशिगंधाताई थोडक्यात मिस झालं, पण आपण मी निशिगंधाताईंना देऊयात संधी 17. निशिगंधाताई तुम्ही करा. तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय का?
बर ठीक आहे. वैजयंतीताई जोशी मग. दाडिमस्य रसेन शरीरे शक्तिः जायते. जायते. हा जाते. मी सांगतो जायते. तुम्हाला. हा आता हे बघा, परत इथे जरा चुकलेला आहे. ज्यांनी अनुवाद केलाय त्यांचा सांगतो. दाडिमस्य म्हणजे काय? डाळिंबाच्या डाळिंबाच्या रसाने रसाने शरीरात, शरीराला नाही शरीरे सप्तमी आहे, शरीरात शक्ती शरीरात तयार होते, जायते जन्मते. म्हणजे तयार. हा जन्मते. हम्म, जायते. जायते. बरोबर असं पाहिजे. मिळते नाहीये, शरीराला मिळते नाहीये. त्यामुळे हे लिहून ठेवतो मी. 17व चुकलंय. म्हणजे शरीरात उत्पन्न होते अशा अर्थाने आहे ते. शरीरात निर्माण होते, जायते. निर्माण उत्पन्न होते. हा तेच. तो मूळ शब्द कोणता आहे म्हणजे मग जायते मध्ये? माझ्या मते हा धातू जी जायते असा आहे. जन्म घेणे, जन्मणे, जन्मने. हा म्हणजे मूल आईच्या पोटी जन्मत ना, त्या अर्थाने जायते. आणि पुढे तुम्ही शिकाल हे आत्मनेपदी रूप आहे खरं क्रियापदाचं, पण आता मी तुम्हाला एकदम व्याकरणामध्ये ओढत नाही. पण धातू जी आहे. दाडिमस्य रसेन शरीरे शक्ती जायते म्हणजे शक्ती तयार होते, शक्ती जन्मते. 8.17 रॉंग आहे. ठीक आहे, लिहिले मी. पुढे 18वा आता कोण घेणार आहे? सर विद्याताई आहेत. हा सर एक मिनिट. धातू जी म्हणजे ऱ्हस्व का दीर्घ? जी दुसरा आहे ओके. म्हणजे दीर्घ आहे. दीर्घ. हा, चालेल. पुढे अहम प्रतिदिनं भोजने जंबीरम भक्षयामी. जंबीरम म्हणजे लिंबू ना? बरोबर आहे. मी रोज जेवणात लिंबू खाते. बरोबर आहे. खाते म्हणा, खातो म्हणा, दोन्ही चालेल. मी दररोज जेवणामध्ये किंवा जेवणात लिंबू खातो. जंबीरम ही द्वितीय आहे, लक्षात ठेवा. जंबीरम कारण की खायची क्रिया लिंबावर होती लिंबावर झाली. आणि करणारा कोण आहे? मी आहे, म्हणजे कर्ता अहम आहे. ठीक आहे. पुढे 19वा आपण बघू. माधुरीताई. लशुनेन व्यातवादी शांतीम गच्छति. हा लसूणेन म्हणजे लसूणाने वातव्याधी शांत गच्छति म्हणजे जाण आहे ना इथे, पण हा इथे होते शांतीला जाते, शांतीला जाते. हा शांतीला जाते. हा शांतीला जाते. आणि वातव्याधी म्हणजे गॅसेसचा जे त्रास असतो त्याला आपण म्हणतो ना. हा त्यामुळे मराठीमध्ये तुम्ही वातव्याधी म्हणू शकता बरं का आजपासून. उगाच इंग्लिश शब्दांचा वापर करायची गरज नाही, मला गॅसेसचा त्रास होतो म्हणून. आपणच आपली भाषा जपायची आहे. होय. पुढे कोण आहेत आता? विशाखाताई आहेत. बरोबर. मधुरम आम्रम कह न भक्षयती. गोड आंबा कोण खाणार नाही? बरोबर. खरं इथे आम्रफलम पाहिजे बर का, किंवा नाही आम्रम. हा आम्रम म्हणजे आंबाचं फळच होतं परत, आणि त्याचीच द्वितीय म्हणूनही चालेल. आम्रम, आणि ही द्वितीय आहे बर का आम्रम या शब्दाची. आम्रमची द्वितीय. हा बघा ना, फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. पुढे 9वा. 9वी स्लाइड्स करतोय आपण आता. काय म्हणतात इथे? संस्कृत भाषेत अनुवाद करा. सुकेशाताई.
मूग कोण खातो? हा हम्म. मूगला म्हणतात मुग्धः होतं, बरोबर आहे. मुग्धम क खादती. हम्म. मुग्धम क खादती. कह कोण, बरोबर आहे. मुग्धम कह खादती किंवा भक्षयती दोन्ही झाले. पुढे कोण आहेत आता? मोहिनीताई. मोहिनीताई, मोहिनीताई तुम्ही बऱ्याच वेळ झालात, मी तुम्हाला बघितलंय. कोणतरी आभास या नावाने तुम्ही जॉईन झालात का? एक मिनिट. आभास कोण आहेत? हो, पण मग ते म्यूटच्या का नाही बाहेर येत आहेत? नाही म्हणजे त्यांच्या जागी कोणी दुसरं अटेंड करतंय का, म्हणून मी विचारतोय वारंवार. मोहिनीताई तुम्हाला म्यूटच्या बाहेर यायला लागेल, नाही तर वर्गातनं बाहेर पडायला लागेल. मला तुम्हाला वर्गातनं काढून टाकायला लागेल बर का मोहिनीताई, कारण की तुम्ही बोलत नाही आहात. हा ठीक आहे, मी त्यांना काढून टाकलंय. हा विजयाताई, तुम्ही आलात का? हो आहे ना. हा करा. एक मिनिट हा, मी जरा हे क्रॉस करतो. लक्षात ठेवा, आपली ओळख दिल्याशिवाय वर्गामध्ये तुम्हाला उपस्थित राहता येणार नाहीये, हम्म. आणि हा नियम सर्वांना लागू आहे. हा कोण भात नाही खात? हा कहा तुम्ही आता फक्त तुम्ही वाचा, तुम्हाला येणार नाहीये, कल्पना आहे आम्हाला सगळ्यांना. येस कहा ओदनम ओदनम न खादंती. नाही बघा, नीट वाचा शांतपणे. खादंती आहे का? नाही नाही नाही, खादती. हा, येस. कह ओदनम न खादती किंवा कह ओदनम न भक्षयती. कहा ओदनम न खादती. ओके. खादती पण चालेल, भक्षयती म्हणलात तरी चालतं, दोन्ही भक्षयती. समानार्थी आहेत क्रियापद. हा ठीक आहे, चालेल. पुढे छायाताई आलायत. हो सर. हा लिंबाचा रस गोड नाही. हम्म. निंबुकमस्यम हा निंबुकमस्यम नाही, हे रसम. चुकलेलं आहे. हे निंबुकस्यम नाही होत, कधीच नाही होत. ठीक आहे, हे पण चुकलं आहे. निंबुकस्य घ्यायचं फक्त. निंबुकस्य घ्यायचं, कारण की हो लिंबाचा बरोबर आहे. हो. हा निंबुकस्य रसम न मधुरम. बरोबर आहे. लिंबाचा रस गोड नाही. हा, जे संबंधकारक असतात ना, विभक्ती जी हा, षष्ठी विभक्ती आहे, चाचीचे हा. चेच्याची, त्याचं परत एक दुसरं रूप होत नाही. हो, बर. त्याचा, त्याची, त्याचे. हा, त्यामुळे त्याला हो परत म लागत नाही. जरी रसम हा शब्द द्वितीयेमध्ये गेला तरी त्याचा परत विभक्ती होत नाही, म्हणजे विभक्तीची विभक्ती होत नाही. हो हा, लक्षात ठेवा. हो हो. पुढे कोण निंबुकस्य. आहे? लता कुलकर्णी. डाळिंबाचा रस कोण पितो? हम्म. ते डाळिंबास्य बरोबर घेतलेलं खाली, रसम बरोबर घेतलेलं. कोण बोलत होतं? लता मी कुलकर्णी. म्हंटली सर, खाली दाढी मत्स्य बरोबर घेतलेले त्यांनी, वरती फक्त लिंबू कस्यम घेतलं. अगदी बरोबर आहे, तुम्हाला बरोबर लक्षात आलं की त्यांची हो सर. वरती चूक आहे आणि खाली त्यांनी बरोबर खाली घेतलंय. बरोबर केलंय. हो. छान छान छायाताई. हा लताताई, घ्या चौथं वाक्य. डाळिंबाचा रस कोण पितो? डाळिंबस्य रसम कह पिबती. बरोबर आहे.
म्हणजे इथे पण षष्टी हो, विभक्ती कारण की चा- डाळिंबाचा आहे ना, चा म्हणजे षष्टी, चाची चे चेच्याची. एक प्रश्न विचारू का इथे? हो, बोला ना. रसम वरती रसम वर अनुस्वार आहे आणि हा, खालती ते रसम पाय आता मोड. हा, तर सरांनी सांगितलं होतं, आठवतंय का तुम्ही? बालबोध आणि प्रारंभाला जरी अगदी अनुस्वार दिले नाही तरी चालणार आहे, पण आता ह्याच्या पुढे आपण लक्षात ठेवायचंय की रसम हा जर का हलंत म चा शब्द जर का वाक्याच्या शेवटी आला तर तो पायमोड्या मच ठेवायचा असतो, पण नाही जर पण आता वाक्याच्या मध्ये आला तर त्याच्यावर अनुस्वारच पाहिजे, त्यामुळे इथे हो, अनुस्वार पाहिजे. ओके, हा तेच मला विचारायचं की त्यातलं हा, बरोबर काय, एक अनुस्वार पाहिजे. पण पण आता मी त्याला ट्विस्ट सांगतो तुम्हाला. जर का मी अशा रीतीने प्रश्न लिहिला की दाढीमत्स्य पिबत. कह पिबती रसम, हा, तर मग तो पाय मग तो मोड्या पायमोड्या ठेवता येईल ना मला? बरोबर. हा, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ठीक आहे, इथे ते दुसरा शब्द म्हणजे दोन शब्दांच्या मधला शब्द आहे म्हणून अनुस्वार वापरलाय, पण संस्कृत मध्ये मी म्हणल्याप्रमाणे क्रम बदलला तर वाक्याचा अर्थ बदलत नाही. म्हणजे मी बरोबर. हाच रसम शेवट लिहिला असता तर मला मचा पाय मोडावाच लागला असता. बरोबर. हा, ठीक आहे. कह पिबती दाडे मत्स्य रसम असं पण होऊ शकतं. अगदी कह काही काही पिबती होईल, सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन होते. ठीक आहे. हो. आता इथपर्यंत कोणाला शंका आहेत का? बर, ठीक आहे. पुढे मग आपण आता पुढच्या जाऊ. अपर्णाताईच आहेत. हो. तो संत्र्याचा गोड रस पितो. हम्म. सह नारिंगस्य मधुरम रसम पिबती. हा, नारंगस्य, नॉट नारिंगस्य. नारंगस्य. आणि तुमच्यापैकी किती लोकांनी अशा प्रकारे ग लिहायचा प्रयत्न केलाय घरी? मी करतेय पण अवघड जात मी पण लिहिते. जर अवघड जात असेल याचा अर्थ तुम्ही खरोखर करताय, कारण की ज्यांनी प्रयत्नच केलेला नाही ना त्यांना अवघड जायचा प्रश्नच उद्भवत नाही. गची दांडीच विसरायला होते सारखी, ग, बाकी हा, थोडं बरोबर. थोडं लक्षात राहतंय, पण ते गचा हे नाही लिहिला छोटा जात. एवढा ग काढणं थोडं कठीण जातं. हा पण येतो तो खाली. हा, मग आपण दोन दोन ओळींनी लिहू ना, खालचं वाक्य मध्ये एक लाईन सोडून देऊ. लाईन सोडते मी या वाक्याला. हा, हरकत काय आहे? आणि ते ड च्या मध्ये पण एक बिंदू आहे ना सर? हो हो, ड च्या हो. पोटामध्ये बिंदू आहे ना एक. वाङ्मयातला ग आहे तो ना, म्हणून त्याचा टिंब आहेच तो म्हणून. हा, पण हा लिहायची सवय करा, कारण की संस्कृत मध्ये बऱ्यापैकी असाच लिहितात. पुढे कुठलं आहे आता? कोण आहेत? अपर्णाताई नंतर माधवीताई दळवी आहेत ना? नाहीयेत, सॉरी, बरोबर, निशिगंधाताईच आहेत. मग अशी त्यांना बोलायला जमलं नव्हतं. आताही त्यांनी लिहिलंय आता की मी आता नाही येईल, होऊ शकत. आता येईल, आता ह्या क्षणाला आलं व. बर, मग बोला आता. तो मुलगा चणे खातो. सहा नाही, बालकाः. त्या घरात गहू आहेत. सव्वा वाक्य होतं बरोबर निशिगंधाताई. वाचते. त्या घरात गहू आहेत. तस्मिन गृहे गोधूमः अस्ति किंवा संती पण चालेल ना? हो, संती चालेल. संतीच बरोबर होईल खरं. गहू संती म्हणजे जास्त अनेक वचन बरोबर झालं. असतात. हा. नाही, अस्ती आणि संती ना याच्यामध्ये काही वेळेला बऱ्यापैकी साम्य असतं. पण पण अस्ति जसं एक वचन झालं ना? नाही, नाही का? गहू गोधूम मह आहे ना. हो. हा, आणि मग म्हणूनच माझं पण लक्षात आलं नाही, संती नाही वापरता येणार, कारण की गोधूमह हा एकवचनी शब्द आहे. गहू एक वचनीच आहे का? बरोबर. हा, म्हणून त्यांनी अस्ती बरोबर. केलाय. हा, बरोबर. मग माझं हा, चुकलं. म्हणजे जर का अनेक गव्हाचे दाणे अशा अर्थीने पण बोललो असतो ना तर मग ते ठीक होतं. ठीक आहे. पण वरती आहे. पण मराठीत पण आपण गहू म्हणजे अनेक वचनच धरून चालतो ना. बरोबर आहे, करेक्ट. मराठी वाक्यात पण आहेत असं आहे ना. त्या हा, घरात मराठी गहू वाक्यात जर आहेत. का आहेत असेल ना तर मग गोधूमहा म्हणायला लागेल. मग पण आहेत म्हणजे बहुवचनच झालं ना. हा, मग हा, तिथे तेच. संती लागेल. मग गोधूमहा करायला लागेल. मग हा, गोधूमः संती. बरोबर आहे. हा, करेक्ट.
एकदा तुम्ही अनेक वचन केलं की मग क्रियापदाचंही अनेक वचनामध्ये जावं लागतं. आणि तसं तुम्ही एक वचनात जरी लिहिलं तरी हरकत नाही, पण मग क्रियापद एकवचनात तुम्ही लिहिताय की नाही हे आम्ही बघू. बरोबर आहे. आहे गहू आहे असं म्हणतो. तो नको लावायला. पुढचं कोण आहेत आता? सीमाताई आहेत. तो मुलगा चणे खातो. हम्म. सह बालकः चणकान खादती. चणकान काय हो ताई? सप्तमी. चणकान कणकान तृतीया. तृतीया. तृतीया असेल, तृतीया ना? चणकेन आहे का? तर ती तृतीया होईल. तृतीया नाही. चणकान चणकान म्हणजे द्वितीया बहुवचन आहे. तृतीया बहुवचन. कारण की तो मुलगा म्हणजे मुलाचं विशेषण तो मुलगा हा देवान. करता आहे, कारण की खाण्याची क्रिया मुलगा करतोय. त्याचं बरोबर. विशेषण सह, कारण की तो मुलगा, आपण कुठल्या तरी एका जनरल मुलाबद्दल नाही बोलत आहोत, कुठल्या तरी. हम्म. आणि चणकान म्हणजे खायची क्रिया चण्यांवर होतीये, म्हणून चणे हे कर्म आहे, म्हणजे ते द्वितीयत पाहिजे. आणि चणे अनेक वचनी आहेत, बहुवचनी आहेत, म्हणून चणकान. हो. चल पुढे काय आता? वैजंतीताई जोशी आहेत. त्याच्या घरात कांदा नाही. त्याच्या म्हणजे तस्य गृहे कंदर्पः नास्ति. बघा, प्याज उसके घर में प्याज नहीं है. कंदर्पः. कंदर्प हा एकवचनी शब्द होता, बरोबर आहे. आणि नास्ती म्हणजे न असती. न अस्ति. जर तस्य गृहे कंदर्पाः नास्ती होईल का? नाही होणार. न संती, न संती करायला पाहिजे मग, कारण की अनेक वचन झालं आता. कंदर्पाः म्हणलं म्हणून बहुवचन. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे विद्याताई करणार का? तयार आहात? त्यांच्या घरात लसूण नाही का? तेषां गृहे लशुनं नास्ति किम? नाही का? नास्ति किम? बघा आता तेषां म्हणजे काय झालं? षष्ठी बहुवचन, त्यांच्या, अनेक लोकांच्या, बरोबर. घरी म्हणजे तइया घरात किंवा घरी पण चालेल, कारण की घर त्याला ई पण प्रत्यय ना आपला सप्तमीचा. ई आहे त्यातला, बरोबर आहे. घर अधिक ई घरी, बरोबर. तर मला किम बद्दलच शंका होती. इथे आहे ना नाही का असं आलंय ना, तर तेव्हा आपण किम वापरलंय आणि आपण आधी कधी हे केलेलं आहे की काय या अर्थी केलंय ना. काय त्यांच्या घरात लसूण नाही असं आपण म्हणजे करतो ना, म्हणजे दोन्ही आणि होऊ शकतं का असं? हो, दोन्ही अर्थाने होऊ शकतं. किम काय आणि का. ठीक आहे. आणि पुढे तुम्हाला काचं एक्झॅक्ट किमर्थम असं देखील होऊ शकतं. का नाहीये, कारण काय आहे, अशा अर्थी पण आपण का विचारतो, बरोबर आहे. हो. तसा पण अर्थ होतो, पण मग तिथे किमर्थम होतं ते. किमर्थम. काय ना, किमचा अर्थ काय किंवा का असं आपण दोन्ही होतात. हो, दोन्ही भावार्थानुसार होतात, करू शकतो. भावार्थानुसार, बरोबर आहे. एक्झॅक्टली. ओके. म्हणजे तू बाहेर जाशील का, म्हणजे किमर्थम अशाकडे जातो तेव्हा, बरोबर. आणि काय तू बाहेर जाशील. बघा, केवळ आपण टोन बदलला, बोलायची ढब बदलली, अर्थ बदलला, कारण की प्रश्नाचा रोख बदलला. ठीक आहे. चालेल, पुढे जायचं मग आपण. अपर्णाताई झाल्यानंतर एकदम कोण आहेत? निशिगंधाताई पाहिजे ना, का नाही? तुम्ही शंका विचारल्या होत्या.
हा, मी शंका विचारली. हा, तुम्ही माधुरीताई आहेत मग. विद्याताई होत्या का? मग आता माधुरीताई हो ज्या हो संध्याकाळच्या माझं झालं असल्या आता. तरी त्या आलेल्या आहेत. ते तेशाम कोणती विभक्ती येणार? तेशामची तेशाम म्हणजे त्यांच्या, चाची चे चेच्याची षष्ठी बहुवचन. षष्ठी बहुवचन. षष्टी. हा, बोरे व जांभळे अरण्यात होतात. हा, बदरानी जंबू फलानी च वने भवंती. हा. बघा आता इथे च नंतर आला, आणि सप्तमी. हा, म्हणजे च. बोरे बदरानी म्हणजे प्रथमा अनेक बहुवचन, जंबू फलानी म्हणजे परत प्रथमा अनेक वचन, त्यानंतर च म्हणजे आणि, आणि वने अरण्यात सप्तमी सप्तमी विभक्ती, आणि अनेक भवंती वचन. कारण की आता आपण अनेक वचनांबद्दल बोलतोय. कर्ता हा अनेक वचनी करता आहे, बहुवचनी, म्हणून भवंती झालं. हम्म. हं? पुढे कोण आहेत आता? विशाखाताई आहेत. संत्री बागेत होतात. हं. नारंगः उद्याने भवन्ति. हा ताई, आता नीट बघा कसं लिहिलंय. नारंगाः हा, उद्याने नारंगा. हा, कारण की आता भवन्ति. अनेक संत्र्यांविषयी आपण बोलतोय. बरोबर. नारंगाः उद्याने भवन्ति. बरोबर आहे. म्हणजे अनेक संत्री, अनेक कंसात लिहायचं म्हणजे आपल्या लक्षात राहतंय आपण अनेक वचनाबद्दल बोलतोय. अनेक संत्री उद्यानात किंवा बागेत होतात. ठीक आहे, चालेल. सुकेशाताई आहेत. हो. ते उडीद खाणार नाहीत. ते माशः न खादिष्यन्ति. हा भविष्यकाळ झाला ना तर? कुठले खाणार नाहीत? भविष्य काळातलं बोलतायत ना, त्यामुळे भविष्य. खादिष्यन्ति भविष्य काळ झाला. अगदी बरोबर ओळखलं. हा, मोहिनीताई तुम्ही आता आलायत का? मला मोहिनी नावाने कोणतरी दिसतंय आता. ताई तुम्ही म्यूटवर आहात, म्यूटच्या बाहेर या. हॅलो. हा, बोला बोला ताई. हा, मगाशी तुम्ही आभास म्हणून काही नावाने आला होतात का? हो हो, ते माझ्या मुलाने लॉग इन करून दिलं होतं ना, हा, पण बोललं नाही कोणी, त्यामुळे मी त्यांना काढून टाकलं. कारण की मला लक्षात आलं नाही की आपल्याच वर्गातलं कोणी आहे का कोणी बाहेरचं आहे. नाही 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 नाही, त्याने त्याने त्या नावाने मला हे करून दिलं होतं. ते त्याचं ऍक्च्युली आहे तुमचं. नाही, तुम्ही हे बघा, तुम्ही त्या नावाने लॉग इन व्हायला हरकत काही नाही. फक्त आम्ही जर का विचारलं कोणी तर तुम्ही म्यूट काढा आणि उत्तर द्या. हा हा हा, ठीक आहे. म्हणजे आम्ही मुद्दामून त्यांना काढलं नाही, कारण की अनोळखी लोकांना वर्गात आम्ही ठेवत नाही म्हणून. बरोबर आहे ते. हा हा, वाचताय का? मग हे पहिलं वाक्य नाही, तुमच्यावर पुढचं वाक्य नाही का? हा, तुम्ही नुसतं वाचा. आम्हाला माहितीये तुम्हाला अजूनही बऱ्याच गोष्टी येत नाहीयेत, त्यामुळे तुम्ही फक्त वाचा. वानर सीताफळ खात नाहीत. हा, वानराः सीताफलानि न खादन्ति. हा, आता वानराः म्हणायचं असतं. वानराः सीताफलानि न खादन्ति. बरोबर आहे. हा, आणि इथे बघा, सीताफलानी म्हणायचं. सीता, कारण की दीर्घ आहे. बरोबर आहे. सीता मधला सी ही हा जो इकार ई आहे हा दीर्घ ई आहे. सीताफलानि हा, न खादन्ति. बरोबर आहे. पुढचं. एक मिनिट, तरी तुम्ही नसलं तरी विजयाताई पण नेमक्या पुढच्या येत आहेत का? बरं, मला कोण याच्यामध्ये सांगेल? कर्ता कर्म क्रियापद कोण सांगेल? तुम्ही दोघी सोडून मोहिनी आणि विजयाताई, मोहिनीताई आणि विजयाताई तुम्ही नका सांगू. बाकी कोण सांगेल? मी सांगू. वानर करता. आपण छायाताईंना देऊ, बघू छायाताई काय करतात. बर, वानर हा करता.
बरोबर. आणि तो कुठल्या वचनामध्ये? अनेक वचन. बरोबर आहे, बहुवचन म्हणायचं आपण. बहुवचन. बहुवचन. वानराहा. आणि म्हणून खादंती पण आलंय. खादंती आले. आता सीताफलानी सीताफलानी हे काय आहे? करता. ताई आत्ता तुम्ही काय म्हणला होता? कर्म. करता म्हटली मी. कर्म आहे. बरोबर आहे. सीताफलानी हे कर्म आहे. बरोबर आहे. मग आता कर्माची विभक्ती कुठली येते? फलानी. तृतीया. द्वितीय. थांबा. हा, फलानी. बरोबर आहे. फलम शब्द म्हणा बघू ताई. फलम फले फलानी प्रथमा. फलम फले फलानी द्वितीया. कर्म द्वितीय येते, म्हणून ते फलानी झालं. म्हणून ते सीताफलानी द्वितीया बहुवचन झालं ते. हा, ठीक आहे, चालेल. हा, विजयाताई तुम्ही पुढचं वाक्य फक्त वाचाल. हो. हा. आवळे खाणार नाही काय? किम आमलकानी न खादिष्यासी. खादिष्यसी. हा, काय तू आवळे खाणार नाहीस? काय तू आवळे खाणार नाहीस? बरोबर आहे. हो. हा, खरं मला हे तुम्ही जे बोलता सगळं ना, प्रथम आणि बाहेर सगळं असं हे काही कळत नाही मला. मला कल्पना आहे त्याची, आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला रे, मी म्हणजे पहिल्या धडाचं मी सगळं लिहून काढतेय तसं. तर बरंच ऐकायला आणि बघायला छान वाटतं असं ऐकायला. बोलते पण खरं खूप काय सप्तमी आणि हे काही म्हणजे सगळे डोक्यावरनं जातात. म्हणून तुम्ही आता फक्त ऐका ताई, आणि मोहिनी ताईंबरोबर दररोज तुम्ही दोघी एकत्र बालबोधचा अभ्यास सुरू करा. रेकॉर्डिंग ऐका, दोघींनी रेकॉर्डिंग ऐकायचं, आणि मग 1 तासभर दोघींनी बसून मला काय कळलं, तुला काय कळलं, असा अभ्यास करायला लागेल तुम्हाला. ओके. रेकॉर्डिंग पण त्यातच आहे का? रेकॉर्डिंग युट्यूबवर आहे ना ताई. ओके, युट्यूबवर. ओके. हा, तुम्ही डिस्क्रिप्शन जर का बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला झूम लिंक आहे. बालबोधचं जे आपलं स्टडी मटेरियल तेही कुठे ठेवलेलं आहे ते दिलंय. हा, मी ते मटेरियलच करते म्हणजे. पण मटेरियलही करा, आणि त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डिंगही बघायला लागेल युट्यूब चॅनलवर. ओके. हा, ठीक आहे, चालेल. आणि तुम्हाला त्यातून अडचण आली तर तुम्ही मला कॉल करा. आपण US मध्ये आहोत, त्यामुळे आपण दुपारी बोलू शकतो. हो, चालेल. नाही हवं तर मी पण तुमच्या बरोबर अभ्यास करीन. तयार आहे माझी. अरे वा, बालबोधचा. मग मी तर असं सजेस्ट करीन की आपण अमेरिकेतल्या लोकांनी सगळ्यांनी लॉबी करून एक गट बनवायला पाहिजे. मी तयार आहे. चालेल, मी पण तयार आहे. नाही ताई, खरंच म्हणजे अगदी उद्यापासूनचा तुम्ही मला वेळ दिलात ना, तर मग आपण काहीतरी करू, थोडा वेळ काढूया, नंतर बोलूयात. हा, आणि भारतातल्या लोकांना देखील मी असंच म्हणेन की तुम्ही देखील असे ग्रुप बनवा आणि अभ्यास करा एकत्र. किंवा कित्येक वेळेला असं होतं की आपल्याला वर्गामध्ये बोलायला संधी मिळत नाही. आपल्याला कधी कधी कसं मी एवढ्या सगळ्यांसमोर विचारू असं वाटतं. तर त्या केसमध्ये तुम्ही छोटा जर का ग्रुप केला तर आपल्याला जास्त मोकळीक वाटते बोलायला. ठीक आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना खरंच प्रोत्साहित करीन की आपापले छोटे छोटे ग्रुप बनवून अभ्यासाला सुरुवात करा. हो सर. हा, आणि आपल्याला येत नाही याच्याबद्दल लाज वाटून घ्यायची नाही. हा, आपले हे आता परत एकदा विद्यार्थी दशा आलेली आहे शिकायची. आता मार्कांची आपली फेज गेलेली आहे. आपलं ते व्यसन आता गेलेलं आहे मार्कांचं. ठीक आहे, चालेल. मग आज आता आपण बहुतेक 1 मिनिटच राहिले, त्यामुळे